आता बघा दिवसभरातील महत्त्वाच्या राजकीय टॉप 9 बातम्या। मी 100% वरळीतूनच लढणार, वरळीतून मला खूप प्रेम आणि आशीर्वाद मिळाला, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। आता पुन्हा भाजपासोबत जाणार नाही, नकली संतान म्हणणाऱ्या भाजपासोबत जाण्याचा संबंधच नाही, आदित्य ठाकरेंची टीव्ही 9च्या मंचावरून निकालानंतरच्या संभाव्य तडजोडीवरती आधीच फुली। नारायण राणे अंशावर टीका करण्यासाठी वेगवेगळ्या पक्षात पगारावर काम करतात, आदित्य ठाकरेंची राणे कुटुंबियांवर टीका। उलट्या कशा होतील, मी तर परफ्यूम मारून जातो, तानाजी सावंतांच्या वक्तव्यावर भुजबळांचं प्रत्युत्तर। पक्ष खड्ड्यात जातो आणि महायुती ही कमजोर होते, तानाजी सावंतांच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री पदाबाबत अंशात कोणताही वाद नाही, मवियाचे सीएम पदाबाबत वाद सुरू, बावनकुळेंचा दावा। तर सर्वजण फडणवीसांना टार्गेट करत आहेत, चंद्रशेखर बावनकुळेंचा विरोधकांवर जोरदार निशाणा। सरकारनं दिल्लीसमोर महाराष्ट्राला झुकवलं आहे, गुजरात म्हणून महाराष्ट्र चालवण्याची स्वप्न गुजरातचे लोक बघू लागले आहेत, हे महाराष्ट्र सहन करणार नाही, जयंत पाटलांचा हल्ला। देवाभाऊ उल्लेख करत बारामतीत फडणवीसांचे बॅनर, तर मला अनेक वर्षांपासून लोक देवाभाऊ म्हणतात, फडणवीसांची प्रतिक्रिया। पुढची कॅबिनेट घेऊ नये, नाहीतर एकामेकांचे कपडे फाटतील, विजय वडेट्टीवारांची टीका। तर भाजपला शिंदेशिवाय पर्याय नाही, दादांना मोदी शहांच्या दयेवर जगावं लागेल, वडेट्टीवारांचं वक्तव्य। शिवसेनेचे आमदार गुवाहाटीला गेल्यावर ठाकरेंचा मला फोन, काँग्रेसची साथ सोडा, 2 तासात सर्वांना परत आणतो, मी म्हणालेलो, पण ठाकरेंनी पवारांचं ऐकलं, रामदास कदम यांचा मोठा दावा।